आमच्या खाजगी जीवनात हा घुसण्याचा प्रकार आहे। चंद्रशेखर बावनकुळे यांनी हे आज स्पष्ट केलेलं आहे की होय आम्ही फोन टॅप करतोय। याआधी आमचं सरकार येत असताना 2019 साली हे प्रकार उघड झाले, सरकारने गुन्हे दाखल केले, त्याचे सूत्रधार देवेंद्र फडणवीस आणि राज्याच्या तेव्हाच्या पोलीस महासंचालक होत्या, गुन्हे दाखल झाले। हा अटकेचा आणि कठोर शिक्षा देण्याचा हा गुन्हा आहे। म्हणून तर त्यांना सारखी भीती वाटत होती, मला पकडलं जाईल, मला पकडलं जाईल। ते जे बोलतात ना की मला अटक केली जाईल, मला अटक केली जाईल, आता हा जर गुन्हा गंभीर आहे असं जर देवेंद्र फडणवीस गृहमंत्र्यांना वाटत असेल तर त्यांनी चंद्रशेखर बावनकुळेंना तात्काळ बरखास्त करून गुन्हा दाखल करून त्यांना अटक केली पाहिजे। विरोधी पक्षाचे स्वतःच्या कार्यकर्त्यांचे सहकारी पक्षांच्या लोकांचे फोन टॅप करणं अशा प्रकारे हा कायदेशीर गुन्हा आहे आणि त्यासाठी कायद्यामध्ये कठोर तरतूद आमच्या घटनेनं केलेली आहे। हा बोला 2019 ला जेव्हा हे फोन टॅपिंगचं प्रकरण उघडकीस आम्ही कुलाबा पोलीस स्टेशनला त्याच्यावर गुन्हे दाखल केले होते, त्यांचे स्टेटमेंट सुद्धा घेण्यात आले, पण दुर्दैवानं सरकार गेल्यामुळे या सगळ्या गुन्हेगारांना क्लीन चिट देऊन प्रमोशन देण्यात आलं। आता स्वतः राज्याचे माजी प्रदेशाध्यक्ष, राज्याचे महसूल मंत्री सांगतायत आजही आम्ही फोन टॅप करतो। याचा अर्थ ते तेव्हाही फोन टॅप कर आमचे फोन ऐकले जात होते। मुंबईमध्ये, नागपूरमध्ये आणि पुण्यामध्ये 3 ठिकाणी हे फोन टॅप करण्याचे मशीन्स त्यांनी लावलेले आहेत। मग मी तुम्हाला सांगतो, त्याला ते वॉर रूम असं म्हणतात। हे कसलं वॉर रूम? हा व्हिजिलन्स ऑफिस आहे त्यांचं, भाजपचं खाजगी व्हिजिलन्स ऑफिस आहे आणि तिथे पेगॅससपेक्षा पुढल्या मशीन्स इथे आलेल्या आहेत। पण राऊतसाहेब, तुम्हाला काय वाटतं की महाराष्ट्रात कोण कोण रडारवर आहे या फोन टॅपिंग मध्ये? पत्रकार सुद्धा आहेत, पत्रकार आहेत ज्यांच्यावर जे फडणवीस गटाचे लोक नाही आहेत ते आहेत, मिंध्यांचे बहुतेक लोक आहेत। स्वतः अजित पवार आहेत माझ्या माहितीप्रमाणे, शरद पवार असेल, मी असेल, उद्धवजी असतील, राज ठाकरे असतील, काँग्रेसचे नेते असतील, सगळ्यांवरती हे विजिलन्स चालू आहे। या महाराष्ट्रामध्ये कोणत्या प्रकारची सेन्सॉरशिप लावलेली आहे? बरे मी सांगत नाही, आता आम्ही तर बोलतोच आहोत। स्वतः राज्याचे महसूल मंत्री जर सांगत असतील तर देशाच्या गृहमंत्र्यांनी राष्ट्रीय सुरक्षा कायद्याखाली सुद्धा त्यांच्यावर कारवाई केली पाहिजे। हे अशा प्रकारची माहिती बाहेर कुठे देत आहेत का मिस्टर बावनकुळे? हा किती गंभीर गुन्हा आहे, काय सांगावं। हे अमित शहाचे पण फोन टॅप करत असतील, कारण अमित शहा फडणवीसांच्या विरुद्ध आहेत, त्यांचा काय भरोसा नाही। कोणासाठी चाललंय हे? कुठून आली यंत्रणा ही? या यंत्रणा यांच्याकडे आल्या कुठून? जर अशा प्रकारची यंत्रणा वापरली जात असेल तर अत्यंत हे राष्ट्रद्रोही कृत्य आहे। पण राऊतसाहेब, याआधी असं होतं की पोलीस किंवा गृह विभागामार्फत अशा पद्धतीच्या ऍक्टिव्हिटीज बघा, पोलीस हे राष्ट्रीय सुरक्षेसाठी काही लोकांचे फोन नक्कीच ऐकत असतील, इन द इंटरेस्ट ऑफ नेशन अँड सिक्युरिटी। पण आता भारतीय जनता पक्षाचे लोक खाजगीरित्या अशा प्रकारची यंत्रणा उभी करून, जसे बनावट कॉल सेंटर्स, बनावट टेलिफोन एक्सचेंज, बरोबर ना, जसं गुजरातमध्ये बनावट कोर्ट निर्माण झाली, बनावट ईडीच्या ऑफिसेस निर्माण झाली, तर त्या पद्धतीनं या देशामध्ये खास करून महाराष्ट्रामध्ये देवेंद्र फडणवीस यांच्या काळात त्यांचे मंत्र्यांनाही जबाबदारी दिलेली दिसते आहे की आमच्या सगळ्यांचे किंवा जे माझ्या गटात नाहीत त्यांचे, जे माझे मित्रपक्ष आहेत आणि जे माझ्या विरुद्ध कारस्थानं करतायत त्या सगळ्यांचे, निवडणूक काळात तर सर्व पत्रकारांचे फोन ऐकायचे आणि त्या संदर्भातली माहिती रोज राज्याच्या मुख्यमंत्र्यांना आणि इतरांना कळवायची। हे पडद्यामागे सुरू आहे। बोला। चंद्रशेखर बावनकुळे का जो बयान आया, जो कार्यकर्ताओं को कहा कि सबके व्हाट्सएप जो है वो सर्विलांस पे है, इस तरह